आणि जर तो योगायोगी जर माझ्याच हाताखाली झाला, जीप छटून ज्या हातानं माझ्या बहिणीवर जे हात उचलला आणि तिचे कपडे त्यानं फाडण्यात आणले, ते हात मी छटल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज एक हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आणि त्या आम्ही आराध्य दैवताला मी इथून हटू देणार नाही. असं करीत असताना त्या महिलेला हाणमार केली आणि तिच्या अंगावरले कपडे पण फाडण्यात आले. तर अशा जातीयवादी सरपंचाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतोच, पण असल्या हरामखोराला जिथं दिसल तिथं एक मी त्याची जीभ छटा आणि 1 लाख रुपये बक्षीस घ्या. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आणि त्या ठिकाणी एका महिलेला मारहाण झाली आहे आणि त्या मारहाणी संदर्भात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अण्णासाहेब जाधव यांनी जो मारहाण करणारा आरोपी आहे त्या आरोपीची जीभ छाटून अनिल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केले. या संदर्भात बातम्या आणि सोशल मीडियावर प्रचंड मेसेज व्हायरल होत आहे. ते आपल्यासोबत अण्णासाहेब जाधव आहेत. काय नेमका तुम्ही इशारा दिलेला आहे, जीभ कापून आणणाऱ्याला तुम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार आहात? प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तिथला सरपंच तर तो हटवण्याचा प्रयत्न करू लागला, हटवू लागला. तिथे एक छत्रपतीची वाघीण तिने ती प्रयत्न केला किंवा छत्रपती शिवाजी महाराज एक हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे आणि त्या आम्ही आराध्य दैवताला मी इथून हटू देणार नाही. असं करीत असताना त्या महिलेला हाणमार केली आणि तिच्या अंगावरले कपडे पण फाडण्यात आले. तर अशा जातीयवादी सरपंचाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतोच, पण असल्या हरामखोराला जिथं दिसल तिथं एक मी त्याची जीभ छटा आणि 1 लाख रुपये बक्षीस घ्या असा इशारा मी रात्री दिलाय. आणि जर तो योगायोगी जर माझ्याच हाताखाली झाला, जीभ छटून ज्या हातानं माझ्या बहिणीवर जे हात उचलला आणि तिचे कपडे त्यानं फाडण्यात आणले, ते हात मी छटल्याशिवाय राहणार नाही. आणि शब्द माझा म्हणजे शब्दच आहे. कारण का मी आज चिखला गावी चाललेलो आहे. मी चिखला गावी जाऊन तिथं माझ्या बहिणीची पूर्ण जाऊन विचारपूस करून मला काल जाता आलं नाही, म्हणजे माझी काल तब्येत ठीक नव्हती, मला सलाईन लावलेले होते म्हणून मी काल जाऊ शकलो नाही. तरी आज मी चिखला गावी जाऊन तिथे मी माझ्या बहिणीची व तिथली मी सर्व काही करणार आहे. तर काल याच घटनेचा आढावा घेत धर्मवीर छत्रपती राजे संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी त्या ठिकाणी अश्वरूढ पुतळा देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. ते रात्री उशिरा त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं. हा, मग तिथं आमचे संस्थापक अध्यक्ष स्मारक योद्धा बाळराजे दादा आवारे पाटलाला ही घटना समजताच दादा तिथं गेले आणि बाबा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हटवता, आम्ही 1 दिवसामध्ये आम्ही दिवसा उभा करू शकतो म्हणून दादानं लगेच सूर्यास्ताच्या अगोदरच ती स्मारक तिथं उभा केलं. काल मनोजदादा जरांगे पाटलांनी देखील त्या ठिकाणी चिखली गावात जाऊन हजारो नव्हे तर लाखो मराठा समाज बांधव घेत त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी प्रशासनाला अनेक इशारा दिलेत. यामधून कुठलाही आरोपी सुटला कामा नये अशी देखील त्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला इशारा दिलेला. हो, दादा बरोबर बोलत नाही. ह्या हिंदुस्थानमध्ये जर कोणत्या महिलेवर अन्याय झाला मग ती मराठा म्हणूनच नाही, 18 पगड समाजची महिला असेल तिथं मनोज दादा जाणारच. कारण का मनोज दादा म्हणजे एक समजा आमचं दैवत आहे, आमचं हृदय आहे, त्या ठिकाणी दादा जाणारच ना. मराठा समाजाचे नेते महेश डोंगरे आणि दीपक भाऊ त्या ठिकाणी जाणार आहेत. काय तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहात का? नाही, मी माझ्या संघटनेच्या वतीने मी चाललोय. मी काल जाऊन झालं नाही, पण ती कार्य करीत असताना दीपक भाऊ केदार असतील, महेश भाऊ डोंगरे असतील, हे सामाजिक चळवळीमधले त्यांना अन्याय अत्याचार विरोधामध्ये ते रस्त्यावर कधी उठून करतात. समाज म्हणून नाही तर 18 पगड समाजसाठी रस्त्यावर उभा टाकतात. नक्कीच तुम्ही पाहू शकतात ते होते धर्मवीर छत्रपती राजे संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी इशारा दिला की त्या महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीची जीभ छाटणाऱ्याला मी 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार आहे. आणि दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देत त्या महिलेला भेट देत त्या गावाला भेट देत प्रशासनाला इशारा दिलेला आहे की कुठलाही आरोपी सुटता कामा नये. आणि दुसरी घटना पाहायला गेलं तर धर्मवीर छत्रपती राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी बाळराजे आवारे दादा पाटील यांच्या वतीने त्या ठिकाणी शिवस्मारक देखील उभारण्यात आलेलं आहे. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.